पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मी शिकवू का तुला कसं खेळायचं? नाही नको, मी माझं ट्राय करते। अय्या, तू माझ्यासारखी जिद्दी आहेस ग। मी हट्ट करून एक बाहुली घेतली होती, पण जी हरवली ती सापडलीच नाही। वाड्यात हरवली कुठेतरी। मी तुला तुझी बाहुली नक्की शोधून देईन, प्रॉमिस। ताई, मला तुझी बाहुली सापडली ग। वाव, किती अमेजिंग आहे हे सगळं। इट्स सिम्पली ब्युटिफुल। अरे आनंद, तू किती लकी आहेस, किती सुंदर आहे तुझं घर। तुला पत्ता कसा मिळाला इथला? दीपिका, हाँ, इथला पत्ता कोणी दिला तुला? अरे पत्ता जाऊ देत, तू कुठे राहतोयस माहितीये तुला? काय कमाल वाडा आहे हा, तुला माहितीये? असं वाटतं की हा वाडा ना आपल्याला काहीतरी खुणवतोय। अच्छा, हा वाडा खुणवतोय म्हणून तू आलीस का इकडे? आनंद, काय आनंद? तुला इथला पत्ता कसा मिळाला ते सांग। तुझ्यापर्यंत कसं पोचायचं ते मला माहितीये। आय कांट बिलीव्ह दिस। आय डोंट बिलीव्ह दिस। हे जे काय पाहतेय ना, अच्छा, यासाठी तू कुणाला काही सांगितलं नाहीस ना? म्हणजे तुझ्या गावाबद्दल, या घराबद्दल तुला ही साईट सगळ्यांपासून लपवून ठेवायची होती ना? अरे किती छान डेव्हलप करू शकतो आपण ही प्रॉपर्टी। एखादा हेरिटेज रिसॉर्ट बांधू शकतो। माझ्या डोळ्यासमोर ते डिझाईन पण रेडी व्हायला लागलंय। कंट्रोल, मला हे असलं इथे काही करायचं नाहीये। हा वाडा जुनाट आहे। अरे इमॅजिन कर आनंद, हे बघ, याचा शर्वरीला किती फायदा होईल। म्हणजे बघ, इन्कम सोर्स तर होईलच, परंतु एखादी हेरिटेज प्रॉपर्टी ओन केल्याबद्दल जी प्रसिद्धी मिळेल ती वेगळीच। पण तू इकडे पत्ता शोधत का आलीयस? अरे पत्ता काय घेऊन बसलायस? तू नाहीयेस तर ऑफिसमध्ये सगळी गडबड झालीये। सगळ्या फाईल्स तुझ्याकडे पेंडिंग आहेत। साध्या मेलला पण तू रिप्लाय देत नाहीयेस। असं किती दिवस मी क्लायंटला हँडल करू? ओके, आय एम सॉरी। ऍक्च्युली काय आहे की ते वाड्यामध्ये नेटवर्कचा इश्यू आहे, त्यामुळे बरेचदा कामं करायला बाहेर यायला लागतं मला। माझ्या पर्सनल आयुष्यामध्ये इतकं काय काय चाललंय की मी ते तुला सांगूही शकत नाही। नको सांगूस, दॅट्स ऑल राईट। अरे पण आज जर तुझ्यासोबत मीटिंग नाही झाली तर प्रोजेक्ट काढून घेतील असं क्लायंटने अल्टिमेटम दिलंय। अँड आय नो हे प्रोजेक्ट आपल्यासाठी, आपल्या कंपनीसाठी, तुझ्यासाठी किती महत्त्वाचं आहे। सो एक काम करूया, ऑनलाईन मीटिंग करू, मग मी परत जाईन। ठीक आहे, तू फ्रेशन अप हो, मी तुझी बॅग आतमध्ये न्यायला सांगतो। तारा, मॅडमची बॅग आतमध्ये ने। बाय द वे, शर्वरी कुठे आहे? तारा, शर्वरीला बोलव। मीटिंग आपल्याला बाहेर करायची, टेबल खुर्ची वगैरे लागेल। I'll see, we'll make the arrangements. हे नावच किती अट्रॅक्टिव्ह आहे, चंद्रविलास। चंद्रविलास, तू खरंच हिप्नोटाइज करतोयस। वाव, मोडी लिपीत काहीतरी लिहिलंय। प त पंत सा सावध सावध पंत नीट दिसत नाहीये। वाव, पण किती सुपर आहे हे। ह्या वाड्यात मोडी लिपीत काहीतरी लिहून ठेवलंय। याचे ना ठसे घ्यायला हवेत।
मग नीट वाचता येईल. अनंतला माहिती असेल ना हे काय आहे. त्यालाच विचारून बघते काय आहे ते. अनंत, नवी बायली ना, सामान घेऊन जायला आली. तू हिचं काही ऐकलं नाहीस ना? ही असंबद्ध काही बडबडते. अरे आनंद, इथे ना मोडी लिपीमध्ये काहीतरी लिहिलंय. तुला माहितीये काय ते? हे बघ ना. आपल्याला ऑनलाईन मीटिंग आहे, आवरायला पाहिजे. तू फ्रेश होऊन ये प्लीज. शर्वरी कुठे? शरूभाई पोटमाल्यावर आहे. पोटमाळ्यावर कशाला चढू दिलेस तिला? अहो तिथे जुन्या गोष्टी बघायली ती. नाही, एवढं उत्साही वाटण्यासारखं काय? जा मदत करा जरा. कामं करा जरा उरलेली. हॅलो. अगं हो बाई, कळलं मला. 15 वेळा सांगितलं आतापर्यंत नारळ आणायचेत, नारळ आणायचेत. आता 15 नारळच आणून ठेवतो घरी. किती त्रास देते का मला? अगं हो बाई, ह्या टायमाला नाही विसरणार मी. मला काम करू दे ग. एकतर मी इथं वेगळ्या लेवलला आहे. तुझं काय मध्ये मध्ये? ठेव पण. भुईर, कुठली लेवल हो? अहो गेमची लेवल. अजून कुठली? भुईर, अहो तुमची बायको दर शनिवारी देवाला नारळ वाहते, तरी तुम्ही कसं काय विसरता हो? अहो देवाचा नारळ मी कालच घरी आणून ठेवलाय, पण विहिरीचा नारळ आण हे सांगण्यासाठी बायकोचा फोन आला होता. विहिरीचा नारळ? तो कशासाठी? अहो घरातल्या कटकटी रुसवे फुगवे घालवायचे असतील. कुणी भूता घेताना धरायचे भीती असल्यास नारळ वाहतात विहिरीला. तुम्हाला पण धरलंय की भूतानं? हा, गेमच्या हो. अहो तुमचीच कृपा आहे सिस्टर. जेव्हापासून त्या म्हाताराला वाचवण्यासाठी चंद्रविलासवर नेलं ना, तेव्हापासून काय ना काहीतरी घडतंय. कुठं डोकं धरतंय, कुठं ताप येतोय. एक दिवस सरळ नाही. खरंच तिथल्या भूताने धरलंय की काय माहिती. त्याही विहिरीला नारळ व्हायला हवा का? खरंच विहिरीला नारळ वाहून अडचणी कमी होत असतील. मी का विचार करते चंद्रविलासचा? आता मी नाही जाणार तिकडे, ठरलंय ना. मग तरीही मी का अडकते त्याच विचारात? हो सिस्टर, अहो त्या 6 नंबरच्या पेशंटच्या औषधाची वेळ झाली. तुम्ही येता का देऊन? मी जरा लेवल पार करतो. हो, मी देते औषधं. भुईर, माझं एक काम कराल का? ते घरी जाता जाता ही औषधं चंद्रविलास मध्ये द्यायची होती. कधी कुठलं औषध द्यायचंय ते लिहिलंय मी त्याच्यावर. काय चेष्टा करता सिस्टर? एकतर माझी बायको इथं नारळावरती नारळ वाढवते. तिला जर समजलं ना मी चंद्रविलास मध्ये गेलोय, एकतर माझा तरी नारळ करल, नाही तर माझ्यावरती नारळ वाढवल. अहो तसं पण ती विहिरीला वाहणारच आहे ना नारळ. एकात एक होऊन जाईल दोन्ही. द्याल का प्लीज? महत्वाची औषध आहे तो. अहो सिस्टर, ही अशी कामं सांगत नका जावं. हॅलो जोशी, ते डिझाईन मी तुम्हाला पाठवतो, संध्याकाळपर्यंत पाठवतो. आणि ऐका, जे जे तुम्ही मला पुढचं काम सांगितलंय ना, ते मी पुढच्या महिन्यात पाठवतो तुम्हाला. ओके? अरे डोंट वरी सर, मी करणार तुमचं काम. ओके? हां. किती प्रश्न विचारतो हा क्लायंट यार. हे एकदाच ना हा वाडा सोडून मला मुंबईला यायचंय पटकन. तुला एक गोष्ट सांगू, तू हा वाडा सोडून कुठेच नको जाऊस. मी जर तुझ्या जागी असते ना, तर मी ही जागा सोडून कुठेच गेले नसते. हां, एक काम कर, मग तू इथे राहा. तुझ्या घराच्या किल्ल्या मला दे, मी जाऊन तुझ्या घरी राहतो. चालेल?
उगाच पानसट जोक्स नको मारूस, मी सिरियस आहे. अरे बघ ही वास्तू, काय सुंदर वाडा आहे हा. इथे एखादं हॉटेल बनवायचा विचार कर. जर इथे लोक आले ना तर दे विल गेट मॅड. अशी कूल स्पेस आहे ही. बरं ठीक आहे मी विचार करतो. अरे हा वाडा 200-250 वर्षांपूर्वीचा आहे. इथे एक मस्त हेरिटेज रिसॉर्ट बांधू, मॉडर्न सर्व्हिस देऊ आणि इथे एंटरटेनमेंट प्रोग्राम्स पण ना त्याच काळातले ठेवू. काय लोक अट्रॅक्ट होतील माहितीये. काय म्हणतोस, कशी वाटली आयडिया? ओके डन करूया. डन काय, ही तर फक्त आयडिया आहे. हो पण आयडिया भयंकर ब्रिलियंट आहे. तू लगेच ह्याच्यावरती काम सुरू कर. एक प्रेझेंटेशन बनव छानसं. फायनान्सचं मी बघतो. ऐक ना, जर या वाड्याची हिस्ट्री आपण एका व्हिडिओ मार्फत शर्वरीला दाखवली तर ती किती खुश होईल. एक मिनिट मला हा फोन घ्यायला लागणार आहे. सॉरी. हॅलो हॅलो हा विभावरीजी बोला. एक काम करते, ह्या वाड्याचा व्हिडिओ मीच काढते. महाजन, ते थोडंसं काम होतं. हा बोला ना. नानांची औषधं द्यायची होती. नाही म्हणजे तुम्ही येऊन घेऊन गेलात तरी चालेल. बरं मी घेऊन जातो. आज एका अद्भुत वाड्याची वास्तू आपण बघणार आहोत. हा वाडा किमान 200 वर्षापूर्वीचा आहे. हे नुसतं दगडी बांधकाम नाही हा. यात शिशाचा रस ओतून हे बांधकाम भक्कम केलंय. तुम्हाला काही बोलायचंय का? हो, ते जरा महत्वाचं काम होतं. तारा किंवा शर्वरी आहेत का तिकडे? अहो पण महत्वाचं काही असेल तर माझ्याशी बोला ना. अहो नाही, तसं नाही. तारा किंवा शर्वरी असतील तर द्या ना त्यांना. ठीक. भातरांदा हे घेऊ काय? दचकवता कशाचा? नाही म्हणलं, नवीन पाहुणी आली घरात, खायला काय करू? काय आवडतं खायला? नाही त्यांना पिझ्झा बर्गर वगैरे आवडतो. जमतो का तुम्हाला? हा हे वाटलंच होतं मला. तुम्हाला फक्त पेजच येते ना करता, मग तेवढीच करा ना. बरं ऐका, हे विभावरी मॅडमचा फोन आहे, मी स्पीकर वरती टाकतोय. हा त्यांना बोलायचं. हे घ्या. टाका, बोली ती. बंद करा हे आता हे असलं. हा तारा, हे बघ, आपल्या वाड्याच्या बाहेरची विहीर आहे ना, तिकडे एक नारळ वाढवशील का? आणि आजच वाढव. अय, वाड्याला नारळ नाही, कवटी लागत नाही. म्हणजे असं गावातले लोक म्हणतात. आले होते लोक नारळ व्हायला हिरेजवळ. अचानक त्यांचा असा माथा फुटला आणि रक्त व्हायला लागलं. तेव्हापासून लोक असं बोलायला लागले. वाड्याला चटक लागली हा कवटीची. काय बोलतेस तू? काय फालतूची बडबड चालली? परत बरळायला सुरुवात झाली का तुमची? मी काय बोलती? औषधवाली बाई बघा काय बोलते. काय? वाड्यावर नारळ वा म्हणते. आता काय बोलावं यावर? काय बोलताय तुम्ही? काय तुमचं डोकंच ठिकाणावर नाही. हॅलो विभावरी, हे काय चाललंय? माझा या असल्या कुठल्याही गोष्टींवरती विश्वास नाहीये. काय चाललंय काय? अहो कवटी काय आणि ते रक्त काय आणि नारळ काय? खरंच तुम्ही स्वतः नर्स आहात ना, तुमचा कसा काय या गोष्टींवरती विश्वास आहे? हो महाजन ऐका ना, काही गोष्टी विश्वास अविश्वासाच्या पलीकडे असतात. आपण रीत म्हणून काही गोष्टी केल्या तर काय हरकत आहे, नाही का? माझ्या या असल्या कुठल्याही गोष्टींवरती विश्वास नाहीये हे मी किती वेळा सांगायचं आहे आता? सॉरी, मी जरा लुडबुड करतेय पण. सॉरी नाही ऍक्च्युली मला तुमचा कन्सर्न कळतोय, पण आय एम व्हेरी सॉरी. अहो काय झालंय, एकदम गडबड झाली. माझ्याकडे आज जरा गेस्ट आहेत. पाहुणे वाड्यावर? माझी एक कलीग आली आहे मुंबईवरनं. ती माझ्या ऑफिसमध्ये काम करते. काय तिला ऍक्च्युली म्हणजे आपले असे जुने वाडे किंवा एन्शियंट इंडियामध्ये ज्या काही गोष्टी असतात ना, त्याचा रिसर्च करायला तिला भयंकर आवडतं. तिला खूप जुन्या कुठल्या भाषा पण येतात. खूपच हुशार आहे ती. तर ती ऍक्च्युली इकडे आलेली आता. सो म्हणून माझी जरा गडबड झाली, कारण क्लायंटची बरीच कामं सुद्धा पेंडिंग आहेत. बरं ते महाजन, ते नारळ वाढवायचं जरा एकदा विचार कराल का? हॅलो
मी 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 बोलतो हा तुमच्याशी, म्हणजे प्लीज डोंट माइंड. हा मालक, हा तुमची गोरीगारी मैत्रीण कुठं आहे? दिसना झाली का गायब झाली वाड? ती माझी मैत्रीण नाहीये, मैत्रीण वेगळी, ती माझी कलिग आहे. कलिग म्हणजे आम्ही एकत्र ऑफिसमध्ये काम करतो. मैत्रीण वेगळी असते. बरं ते जाऊ दे. शरू कुठे? शरूला बघितलंय का? शरीवरी आता जंगलात गेले बघा. तुमचं डोकं ठिकाणावर आहे. तुम्ही काय बोलताय? तुम्ही मगाशी मला काय सांगितलं होतं? ती पोटमाळ्यावरती आहे, बरोबर? आठवत आहे? हो, पण आता ती गेली जंगलात, मला माहिती नव्हतं. तुम्ही का असं? शरू, माफ करा बघा मालक, पण मला वाचवायचं होतं तुम्हाला. हे बघा, या जुन्या काळाचं एक वैशिष्ट्य म्हणजे ना इथलं आर्किटेक्चर, आणि इथे तो जुन्या काळातला स्मेल येतो. या वाड्याचं अजून एक वैशिष्ट्य, इथे वापरलेलं सगळं लाकूड हे सागवनी आहे, म्हणून इतके वर्ष होऊनही याला वाळवीही लागलेली नाहीये. हे बघा, अजूनही तसंच भक्कम आहे. वाव, किती अँटिक वास्तू आहे ही. या वाड्याचे नाव आहे चंद्रविलास. किती सुंदर आहे. लाकडी सामान बघ. ऐक, ही जमीन अशी गरम का झाली आहे? हा लाल प्रकाश कसला? शरू, 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 शर्वरी, शरू, शर्वरी, किती वेळा सांगितलंय एकटं जंगलामध्ये जाऊ नको, पण ऐकायचं नाही ना. सतत स्वतःचा हट्ट पूर्ण करायचा. शर्वरी यार, कुठे शोधू यार तुला मी? वाव, किती अमेझिंग आहे हे. खरा चंद्रविलास तर आता दिसतोय. हा चंद्रविलास जितका जमिनीच्या वर आहे तितकाच तो खाली सुद्धा आहे. सगळं अमेझिंग आहे. वाव.
हा यज्ञ कसला मांडलाय? सगळं भयानकच वाटतंय. अनंतने तर केलं नसेल ना हे सगळं? नाही नाही, त्याचा तर असल्या गोष्टींवर विश्वासच नाहीये. म्हणजे इथल्या जुन्या लोकांपैकी कुणीतरी? शर्वरी. शर्वरी शर्वरी, मला माहितीये तूच आहेस. मी घाबरणार नाही. या शर्वरी, मला माहितीये तूच आहेस. बाहेर ये. डोंट बी नॉटी. मी घाबरणार नाहीये. शर्वरी. 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 शरू.